जय गजानन श्री गजानन गणगण गणात बोलते. तर मी नेहमीच तुमच्याबरोबर शेगावचे व्हिडिओ शेअर करत असते. गजानन महाराजांच्या मंदिरातले व्हिडिओ शेअर करत असते. खूप सारे अनुभवाचेही व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करत असते. तर आजही तुमच्याबरोबर खूप सुंदर असा अनुभव मी शेअर करणार आहे. जबरदस्त असा अनुभव आहे. आधीसुद्धा खूप सारे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत अनुभवाचे. तर आजही खूप छान जबरदस्त असा मोठा अनुभव आहे. आणि त्यांनी त्यांचं नाव टाकलेलं नाही, त्यांनी त्यांचं नाव नाही सांगितलेलं, पण त्यांनी त्यांचा अनुभव आपल्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर शेअर केलेला आहे. सगळ्यात आधी त्यांचे खूप खूप आभार की तुम्ही आपल्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर तुमचा हा अगदी छान असा अनुभव शेअर केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अनुभव खरंच खूप जबरदस्त आहे. त्यांच्याकडून राहवलं नाही. त्यांनी मला मी जो आधी अनुभवाचा एक व्हिडिओ टाकला त्याच्यावर कमेंट केली की तुमचा अनुभव छान आहे म्हणून. आणि त्यांनी मला सांगितलं आहे, जय गजानन ताईसाहेब, मलासुद्धा एक अनुभव आला आहे. तर खरंच खूप सुंदर असा अनुभव आहे. तर चला आपण तो अनुभव लगेच मी सगळ्या गजानन भक्तांबरोबर शेअर करणार आहे. अर्थात अनुभव त्यांचा आहे, मी फक्त तुम्हाला सांगत आहे. तर खूप सुंदर असा अनुभव आहे. चला सांगूया आपण अनुभव. ताईसाहेब, मलासुद्धा एक अनुभव आला. मी आजपासून जवळपास 15 वर्षापूर्वी कॉलेजमध्ये शिकत असताना मला कास्ट व्हॅलिडिटी ह्या प्रमाणपत्राची नितांत आवश्यकता होती. त्यांना कास्ट व्हॅलिडिटी हवी होती आणि ते प्रमाणपत्र मिळवण्याकरता मी माझ्या पूर्वजांच्या कार्यालयात पुरावा मिळावा म्हणून अर्ज केलेला होता. तर ते कास्ट व्हॅलिडिटी मिळावी म्हणून त्यांनी कार्यालयामध्ये अर्ज केला की मला ती कास्ट व्हॅलिडिटी मिळावी याच्यासाठी. मग त्या कार्यालयात पुरावा काही सापडेना, तर त्यांना मिळतच नव्हतं, कास्ट व्हॅलिडिटीचा पुरावा काही सापडत नव्हता. त्यांच्याकडून मला कळविण्यात आले की तुम्हाला हवा असलेला कागदी पुरावा मिळणे नाही. तर ते म्हणत होते की तुम्हाला असलेला पुरावा मिळणं शक्य नाही असं ते म्हटले. आणि ते खूप हताश झाले, निराश झाले. आणि तुम्हाला हवा असलेला कागदी पुरावा मिळणे शक्य नाही आणि तो आमच्याकडे नाही. तर त्याने स्पष्ट नकार दिला की तुम्हाला जो कागदपत्र हवे आहेत तर ते आमच्याकडे नाही, तो मिळणं शक्यच नाही. तर ते खूप हताश झाले. जवळपास ते अशक्य झाले. आता काय करावं त्यांना काही सुचत नव्हतं आणि जवळपास ते अशक्य झाले होते. पुढील शिक्षणाकरिता ते आवश्यक होते. अर्थातच कागदपत्रांशिवाय पुढचं शिक्षण होणं शक्य नसतं. आणि त्यांची परिस्थिती ही खूप हालाकीची होती. घरची परिस्थिती हालाकीची असल्याने शिक्षण सवलतनी आरक्षणाविना ते शक्य नव्हते. बरोबर आहे, कारण परिस्थिती साधारण होती आणि त्याच्या सगळ्यांसाठी त्यांना त्या कागदपत्राची खूप आवश्यकता होती आणि तो कागदपत्र त्यांना तिथे मिळत नव्हतं आणि ते मिळणार नाही असं तिथल्या कार्यालयावाल्यांनी त्यांना स्पष्ट नकार दिला होता की तुम्हाला जे हवं आहे ते कागदपत्र मिळणं शक्य नाही, कास्ट व्हॅलिडिटी मिळणं शक्य नाही. तर त्यांच्या आरक्षणाविना त्यांना शक्य नव्हतं पुढचं शिक्षण करणं. तर ते खूप हताश झाले. ते म्हणताय, सर्व आशा मावळून गेल्या होत्या की कागदपत्र मिळणार नाही. त्यांनी नकार दिला होता स्पष्ट आणि सगळ्या काही त्यांच्या आशा झाल्या होत्या की आता काही शक्य नाही, आता कसं होईल पुढचं शिक्षण कसं होईल असं वाटत होतं. मी खूप निराश आणि चिंतित झालो होतो आणि खूपच निराश झाले. खूपच त्यांना टेन्शन आलं होतं की आता कागदपत्र नाही मिळालं तर पुढचं शिक्षण मी कसं करणार ना. बरोबर आहे. तर त्यांना खूपच हताश झाले होते, खूप निराश झाले होते. आणि खूप सुंदर असा अनुभव आहे, पुढचं ऐका. आम्ही त्यावेळी शेगावला गेलो, महाराजाचं दर्शन घेतलं आणि तेव्हा भक्त निवास संकुल हे महाराजांच्या मंदिराभोवतीच होतं. हो, अगदी म्हणजे हा जो अनुभव आहे तर हा 15 वर्षापूर्वीचा त्यांचा अनुभव आहे. तर तेव्हा भक्त निवास म्हणजे राहण्याची व्यवस्था अगदी जवळच होती आणि मंदिराच्या बाजूलाच असल्यामुळे तर ते भक्त माऊलींचं त्यांनी दर्शन घेतलं आणि ते भक्त निवासमध्ये आरामासाठी गेले. भक्त निवास संकुल हे महाराजांच्या मंदिराच्या भोवतीच होते. आता
आताप्रमाणे आनंद विसावा वगैरे तेव्हा नव्हतं, ते सांगताय की म्हणजे त्यांनी तेव्हाची पण आपल्याला छान अशी छोटीशी माहितीसुद्धा दिली की मंदिराच्या बाजूलाच भक्तनिवास होतं आणि आता जसं आनंद विसावा वगैरे आहे तर तेव्हा ते नव्हतं, ते आताच झालेलं आहे. आणि मग त्यांनी दर्शन घेतलं आणि भक्तनिवासमध्ये गेले आणि भक्तनिवासमध्ये दर्शन घेऊन आम्ही भक्तनिवासमध्ये गेलो आणि विश्राम म्हणून मी झोपी गेलो. ते भक्तनिवासमध्ये घेतले, विश्राम केला, लोळले आणि त्यांना झोप लागली. दुपारची वेळ होती, दुपारच्या वेळची गोष्ट आहे. मला जेव्हा जाग आली तेव्हा माझे वडील मला बोलले की त्या कार्यालयातून फोन नुकताच येऊन गेला. त्यांना जेव्हा माऊलींचं त्यांनी दर्शन घेतलं, दर्शन घेऊन ते भक्तनिवासमध्ये आले आणि दुपारच्या वेळेस ते थोडे झोपले, लोळले होते आणि त्यांना त्यांच्या वडिलांनी उठवलं की उठ म्हणून, तुला ज्या कार्यालयामध्ये आपण काल गेलो होतो तर त्या कार्यालयामधून फोन आलेला आहे आणि तो फोन काय हे बघा. मला जेव्हा जाग आली तेव्हा माझे वडील मला बोलले की त्या कार्यालयातून फोन नुकताच येऊन गेला आणि तुला हवा असलेला कागदी पुरावा घेऊन जा असे बोलले. बघा माऊलींची कृपा की त्यांना जो कागदपत्र सापडत नव्हतं, भेटत नव्हतं आणि तिथला त्यांनी डायरेक्ट नकार दिला होता की आता शक्य नाही आणि त्यांना असं वाटत होते आता हा कागद जर मला नाही मिळाला माझं पुढचं शिक्षण होणं शक्य नाही आणि आता काय करावं. खूप हताश निराश झाले. माऊलींच्या दर्शनाला आले, माऊलींचं दर्शन घेऊन विश्रांती घेत होते. त्याच टायमाला म्हणजे बघा माऊलींचं दर्शन घेऊन त्यांना 1-2 तासच झाला आणि माऊलींनी त्यांना लगेच केवढा मोठा जबरदस्त असा अनुभव दिला आणि त्यांना लगेच त्याच कार्यालयामधून लगेच फोन आला आणि तुमचा कागदी पुरावा घेऊन जा हे त्यांना सांगितलं. त्यांचा आनंद ते सांगताय बघा, त्यांचा आनंद त्यांच्या शब्दात सांगताय. माझा आनंद गगनात मावत नव्हता. बघा किती सुंदर असा अनुभव आहे. तर ते म्हणताय माझा आनंद गगनात मावत नव्हता आणि मी माऊलींच्याच मंदिराच्या परिसरात होतो. ते सुद्धा सांगताय की हा जेव्हा अनुभव आला, माऊलींनी लगेच त्यांना अनुभव दिला तेव्हा ते माऊलींच्या मंदिराच्या तिथेच होते. आता ह्यापुढे काय बोलू, कारण त्यांची इच्छा, मनातली इच्छा माऊलींनी लगेच पूर्ण केलेली होती. दर्शन घेता घेता 1 किंवा 2 तासातच माऊलींनी त्यांना इतका छान असा त्यांचा अनुभव दिलेला होता. मनापासून इच्छा केली तर बघा सगळं काय होतं, कारण ते खूप निराश झाले होते, हताश, कारण कागदपत्रांशिवाय पुढचं शिक्षण नसतंच. आणि आता ते काय म्हणता बघा, आता ह्यापुढे काय बोलू, कारण एवढं सगळं अनुभव आल्यावर काय बोलणार. आणि ते म्हणताय शिक्षण माझे त्यावेळी परिश्रमामुळे पूर्ण झाले आणि आज मी एका प्रतीक्षित कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहे. माऊलींची कृपा होती म्हणून मी इथवर पोहोचू शकलो. बघा माऊलींची कृपा त्यांच्यावर झाली आणि एवढा जबरदस्त अनुभव त्यांना आला. जय गजानन माऊली गणगण गणात बोते. धन्यवाद दादा, तुम्ही इतका अनुभव सुंदर आमच्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर शेअर केला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुमचा अनुभव खरंच जबरदस्त असा आहे, का प्रतिम असा आहे आणि भरपूर असे आपल्याला अनुभव येतात. माऊलींचा अनुभव त्यांना लगेच मिळाला, मंदिराच्याच परिसरात असताना त्यांना हा अनुभव आलेला आहे आणि खरंच जबरदस्त अनुभव आहे. ज्या गोष्टीची शक्यताच नव्हती, खूप निराश हताश झाले होते, ते म्हणजे ते लगेच माऊलींचं दर्शन घेतल्याबरोबर त्यांचं काम अडलेलं नडलेलं लगेच झालं. खरंच मला तर माऊलींचा एवढा मोठा अनुभव ऐकल्यावर खरंच खूप म्हणजे खूप आनंद वाटला की त्यांनी आपल्या सगळ्यांबरोबर शेअर केला आणि माऊलींनी त्यांनी इतका छान असा अनुभव दिला. खरंच जबरदस्त असा अनुभव आहे. तर मला खरंच खूप आनंद वाटतो आहे आणि दादांचं परत मी धन्यवाद म्हणते की आमच्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर तुम्ही हा अनुभव शेअर केला. असाच माझ्या गजानन भक्तांना मी म्हणेल, तुम्हाला जर असाच माऊलींचा छान असा अनुभव असेल तर आपल्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर शेअर करा. मला ह्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा, मी लगेच तुमचा अनुभव सांगेल. तुम्हाला तुमचं नाव सांगायचं असेल तर सांगा, नसेल सांगायचं तरी चालेल. तुम्ही तुमचा अनुभव आपल्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर शेअर करा. खरंच खूप सुंदर असा अनुभव आहे. खूप सारे अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत आणि नक्कीच तुम्हाला हा अनुभव दादांचा नक्की आवडला असेल तर नक्की लाईक कराल, शेअर कराल आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब कराल आणि हो गजानन माऊलींचं नाव नक्की लिहा. गणगण गणात बोते. जय गजानन, श्री गजानन, गणगण गणात बोते.